विधानसभेत लग्नाच्या वयाबाबत चर्चा पार पडणार आहे। लग्नासाठी मुलीचे किमान वय 18 वरून 21 वर्षे करा, मुलाचे लग्नाचे किमान वय 21 वरून 24 वर्षे करा। भाजप आमदार प्रशांत बंब यांची विधानसभेत मागणी आहे। युवक युवतींनी उच्च शिक्षण घेण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वयाचे निर्बंध वाढवण्याची मागणी आहे। शासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। मुलाचे लग्नाचे किमान वय, मुलाचे लग्नाचे वय हे 21 वरून 24 करण्यात यावे, तर मुलीचे किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्यात यावे। या संदर्भात सुद्धा विधानसभेमध्ये मागणी होणार। आज या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। युवक युवतींनी उच्च शिक्षण घेण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वयाचे निर्बंध वाढवण्याची मागणी करण्यात येणार। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि आजच्या दिवशी महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, महत्त्वाच्या लक्षवेधी सुद्धा मांडल्या जाणार आहेत। काय ताजे अपडेट आहेत? निश्चितच कारण हा आता पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। काल जशा पद्धतीत आपण पाहिलं की पावसाचा फटका बसला आणि संपूर्ण विधिमंडळातलं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलं। काही आमदार जे पोहोचू शकले नाहीत ते आज पोहोचतात का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण कालच्या महत्त्वाच्या लक्षवेधी ज्या राहिलेल्या आहेत त्या आज देखील घेतल्या जातील। प्रामुख्याने आपण पाहतोय की आज विधानसभेमध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते गाजणार आहेत। कोल्हापूरच्या कॉरिडॉरचा विषय असेल किंवा मग वसई विरारमधला खाण माफियांचा मुद्दा असेल, अशा विविध प्रश्नांवरती ही एकूणच चर्चा होणार आहे। याचे उत्तर देखील येणं अपेक्षित आहे। दुसरीकडे विधान परिषदेमध्ये आपण जर पाहिलं तर मनीषा कायंदे असतील, कृपाल तुमाने असतील, यांनी एक महत्त्वाची लक्षवेधी जी आहे ती घेतलेली आहे, ज्या माध्यमातून जे ट्युशन्स आहेत किंवा प्रायव्हेट ट्युटोरियल्स जे आहेत या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांवरती कशा पद्धतीत अन्याय होतो आणि त्यांच्या पालकांना कशा पद्धतीत लुटलं जातं, या माध्यमातून आपण पाहतोय की मनीषा कायंदे आणि कृपाल तुमाने यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे बांद्रा इथल्या गरीबनगर मधल्या वसतीची गरीबनगर जी हटवण्यात आलेली होती, रेल्वे प्रशासनाची जी अधिकृत जागा होती त्यावरची जी झोपडपट्टी आहे त्यामधले 289 ज्या झोपड्या आहेत त्या हटवण्यात आल्या होत्या। अनधिकृतपणे तिथे बांधकाम करण्यात आलेलं होतं, पण मात्र तिथल्या रहिवाशांना कुठेतरी त्यांचं संपूर्णतः कुठेतरी त्यांची व्यवस्था करण्यात यावी असा मुद्दा धरून त्यांनी ही लक्षवेधी लावलेली आहे। यावरती प्रामुख्यानं आपण पाहतोय काय नेमकं उत्तर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे सतीश पाटील यांनी देखील टीईटीचा मुद्दा घेतलेला आहे। टीईटी परीक्षा आपण पाहिलं की 2026 फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली होती आणि त्याचे निकाल देखील लगेचच मार्च महिन्यामध्ये आलेले होते, पण मात्र उत्तीर्ण झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय झालेला आहे आणि याच माध्यमातून ते सरकारचं लक्ष वेधणार आहे। एकूणच दुसरी लक्षवेधी प्रामुख्याने आपण पाहिली तर मेट्रोचा मुद्दा देखील घेण्यात आलेला आहे। सतीश पाटील आणि भाई जगताप यांनी मुंबई मेट्रोचा मुद्दा घेतलेला आहे। ज्या पद्धतीत पश्चिम रेल्वेवरती आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांचा ताण असतो आणि तोच कुठेतरी कमी होण्यासाठी मेट्रो ही सुरू करण्यात आली। मात्र मेट्रोची जी सेवा आपण पाहतोय की टप्प्याटप्प्यानं तिथं आता काही प्रवाशांना प्रवास करायला लागत आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना नाहक त्रास होत आहे। त्यासाठीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीत दहिसर असेल, गोंदवली असेल किंवा या सगळ्याच परिसरामध्ये तिथले जे मेट्रोचे प्रवासी आहेत त्यांना 2 मेट्रो ज्या आहेत त्या बदलाव्या लागत आहेत आणि आपला पल्ला गाठावा लागत आहे। हा मुद्दा त्यांनी उपस्थित करत ही महत्त्वाची लक्षवेधी लावलेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने आज दोन्ही सभागृहामध्ये या महत्त्वाच्या लक्षवेधी जेव्हा मांडत असताना निश्चितच जो जोरदार पाऊस झाला मागच्या काही दिवसांपासून मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय की झाडं पडण्याच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत, अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत, पण असं असताना नेमकी ही झाडं कशामुळे पडत आहेत याचाच एक प्रामुख्याने मुद्दा धरत ज्या दहिसरच्या आमदार आहेत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी देखील ही महत्त्वाची लक्षवेधी मांडलेली आहे। निश्चितच आपण पाहतोय की या लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या संपूर्ण अनेक मुद्दे जे आहेत ते आज दोन्ही सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। करण, नक्कीच मीनाक्षी, आजचा दिवस राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। बऱ्याच घडामोडी घडणार आहेत। या घडामोडीबाबतची प्रत्येक अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।